अध्याय 3 काशीखंड कथासार। विंध्य पर्वताची उंची वाढली। विंध्य पर्वत इतका उंचीवर गेला की अब्जावधी तारे व ग्रह यांची गती थांबली गेली। संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणाऱ्या सूर्य व चंद्र यांच्या मार्गात तो अडथळा बनला। उत्तरेस सूर्याचे चटके सर्वांना बसले व दक्षिणेत सर्वत्र अंधकार पसरला। लक्षावधी वर्ष होऊन गेली, पण काहीही फरक पडेना। पृथ्वी उजाड झाली। पृथ्वीवरील अनेक प्राणी मृत्युमुखी पडले। देवदेवतांना यज्ञाचे हविर्भाग मिळेनासे झाले। लक्ष्मीपती विष्णूंना सृष्टीचे पालनपोषण करण्यात अडथळा येऊ लागला। 33 कोटी देवदेवता चिंताग्रस्त झाले। सर्व देवदेवता आपले आदरणीय बृहस्पती ऋषीकडे गेले। बृहस्पती सर्व देवांसमवेत विष्णुप्रिय ब्रह्मदेवाकडे आले व म्हणाले, हे देवादिदेव ब्रह्मा, विंध्य पर्वतामुळे सर्व सृष्टीत केवढा गोंधळ झाला आहे, याची तुला कल्पना असेलच। यावर तूच काहीतरी उपाय सांग व सर्व देवांचे सृष्टीचे रक्षण कर। ब्रह्मदेव म्हणाले, यावर एकुलता एक रामबाण उपाय आहे। वाराणसी, काशी व पवित्र तीर्थक्षेत्रात अगस्त्य ऋषी राहतात। त्यांची तपश्चर्या थोर आहे। ते महापंडित आहेत। तुम्ही सर्वजण त्यांना शरण जा। ते तुम्हाला मार्गदर्शन करतील व संकटातून मुक्त करतील। ब्रह्मदेवास वंदन करून बृहस्पती व सर्व देव देवता स्वर्गलोकातून मृत्युलोकावर आले। त्या अगस्त्य ऋषीची भेट लवकरात लवकर व्हावी असे सर्वांना वाटत होते। त्यानंतर परमार्थगण, दिक्पाल व देवतांचा राजा देवेंद्र इंद्र काशी येथे गेले। त्या पवित्र वाराणसीचे वैभव पाहून देवांना आनंद झाला। तेथे सर्वत्र ओम नमः शिवाय, ओम श्री सांब सदाशिवाय नमः, ओम श्री महेश्वराय नमः असा उमापतीचा जय जयकार ऐकू येत होता। असे मृत्यूसमयी एखाद्यास अमृत मिळावे, अचानक गुप्तधन मिळावे, 2 दिवस उपाशी असलेल्या मनुष्यास भोजन मिळावे, तसा दिव्य आनंद सर्व देवदेवतांना वाटला। शंकर पार्वती पते हर हर महादेव। काशीखंड कथासार अध्याय 3 समाप्त। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।